रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये चतुर्थ इन्व्हेस्टिचर सेरेमनी मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूषवले, तर पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या दिमाखदार सोहळ्यात शाळेच्या नवनियुक्त विद्यार्थी मंत्रिमंडळांची विधिवत स्थापना करण्यात आली असून सर्व नवनियुक्त सदस्यांना त्यांच्या कर्तव्य पालनाची आणि जबाबदारीची शपथ देण्यात आली। या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जयम म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य आशा भगत, नगरसेवक विकास खरत, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश गायकर, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाचे कामकाज निरीक्षक संतोष चव्हाण, शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, रयत शिक्षण संस्थेचे PRO बाळासाहेब कारंडे यांच्यासह पालक शिक्षक संघाचे कार्यकारी समिती सदस्य, शिक्षक आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या अध्यक्ष भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींवर आपला दृढ विश्वास व्यक्त केला। विद्यार्थ्यांना मिळालेली ही पदे केवळ मान नसून ती एक महत्त्वाची जबाबदारी आहे आणि सर्व विद्यार्थी ती अत्यंत निष्ठापूर्वक आणि उत्तमरित्या निभावतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तसेच शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक करत शैक्षणिक वर्ष 2025-2026च्या 10वीच्या बोर्ड परीक्षेत 100% निकाल मिळवून शाळेचं नावलौकिक उंचावल्याबद्दल, तसेच मराठी आणि डेटा सायन्स या विषयात विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवून नवा इतिहास रचल्याबद्दल त्यांनी संपूर्ण शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले। या सोहळ्याचे औचित्य साधून 10वीच्या रँक होल्डर्स आणि विषयनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। याच सोबत रंगोत्सव कला स्पर्धेत घवघवीत यश मिळवून विशेष श्रेणी प्राप्त केल्याबद्दल अनुष्का तावडे हिचा लॅपटॉप देऊन गौरव करण्यात आला। हा कार्यक्रम प्राचार्य अविनाश कुलकर्णी, पर्यवेक्षिका शुभांगी ठाकूर आणि शमिका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि शिक्षकेतर परिश्रमाने शिस्तबद्ध आणि उत्तमरित्या पार पडला। महापालिका जशी पुढं चाललेली आहे, आपली शाळाही तशीच पुढं चाललेली आहे। शाळेमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि कमिटी आपल्या मुलांच्या करता प्रगतीच्या दृष्टीने भरपूर प्रयत्न करत आहेत, त्यांना पुढे येण्याची संधी देत आहेत। आणि आज आपण पाहिलं, मुलांची कवायत पाहिलीत, त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी पाहिलीत, जे कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, स्पोर्ट्स कॅप्टन, विविध प्रकारच्या जबाबदारी त्यांच्यावर टाकल्या पाहिलेल्या आहेत। याचा उद्देश एकच आहे, भावी कालावधीमध्ये ते अतिशय वरच्या पदावर जाणार आहेत आणि प्रत्येक जर आपल्या त्या पदावर जाताना लहानपणी लागलेली शिस्त जी असेल, लहानपणी जबाबदारी उचलायची जर त्याला सवय झाली, तर पुढची मोठी जबाबदारी आहे तो ती व्यवस्थित पार पाडू शकेल। यासाठी आणि त्याबरोबर इथं पाहिलं तुम्ही 4 हाऊस आहेत, तेज हाऊस, वरुण हाऊस, पृथ्वी हाऊस, अग्नी हाऊस। आता हे हाऊस का पाडलेले आहेत? प्रत्येकाचा हाऊस आणि होम आपलं घरी आहेच, पण त्याच्यातून इथं पृथ्वी, तेज, वरुण, अग्नी म्हणजे हे किती मोठमोठी नावं दिलीत बघा। ह्याप्रमाणे आपली मुलं चमकली पाहिजे, तशा पद्धतीनं आपण पुढं जायला पाहिजे आहे आणि तशी जबाबदारी पडणार आहे। यांच्यामध्ये स्पर्धा होणार आहेत, यांच्यामध्ये ह्या 4 हाऊसमध्ये स्पर्धा होणार आहेत। क्लास फर्स्ट असो, 4th असो, 6th असो किंवा 10th असो, ही मुलं सगळी त्याच्यामध्ये विभागली जातात आणि बऱ्याचशा स्पर्धा ज्या आहेत त्या होतात आणि मग शेवटला आपल्याला कुठलं हाऊस पुढं आहे त्यांना त्यातलं बक्षीस, म्हणजे पहिलं बक्षीस, जसं आता आपण 97-98% मार्क पाडून ज्या विद्यार्थ्यांना ते बक्षीस दिली, तशी स्कूलमधली कॉम्पिटिशनसुद्धा होऊन त्याच्यातून स्कूलमध्ये सुद्धा आपापसामध्ये ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे। ह्या कॉम्पिटिशनमध्ये राजकारणासारखे हेवेदेवे नाहीत, तिथं जरा खेचाखेची असते, काहीतरी असं तसं असतं, पण इथं अजिबात नाही। इथं आपली करामत दाखवण्याच्या दृष्टीनं चांगली संधी असते आणि त्या दृष्टीनं
ह्या स्पर्धांच्या करता आपली जबाबदारी शिकवण्याकरता पार पाडण्याकरता हे हाऊस तयार केलेले आहेत आणि त्यातून आजपर्यंत जे आपण पाहतोय ते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल अतिशय चांगली प्रगती केलेली आहे. 100 आउट ऑफ 100 मार्क्स पाडणारे आपले विद्यार्थी पाहिलेत, 98% मार्क्स पाडणारे विद्यार्थी पाहिलेत. मी या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही छान सुंदर असं काम केलेलं आहे. भावी आयुष्य तुमच्या दृष्टीनं नक्कीच यशस्वी तुम्ही कराल, देशाची चांगली सेवा कराल आणि त्यासाठी आपल्या स्कूलमध्ये ज्या काही तुमच्या सूचना असतील तर आपण मुख्याध्यापकावर घेऊन सांगा. त्यामध्ये सुधारणा आणखीन लागल्या तर करायला पण तयार आहोत. आज आपण बघतो की कुठलंही पद हे कुठलाही नेता हे सोडायला मागत नाही. माझंच उदाहरण सांगायचं झालं तर मला जर आज कोणी सांगितलं नगरसेवक पद सोडतो का तर माझ्या जीवावर येईल. पण लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी ऐन उमेदीच्या काळामध्ये म्हणजे केवळ वयाच्या 53व्या वर्षी ज्या वेळेला ते दुसरी खासदारकींची टर्म पूर्ण केली त्यावेळेला त्यांनी खासदारकी सोडली. कशासाठी? तर शिक्षणाचा ध्यास हा त्यांच्या मनामध्ये होता. त्यावेळेला कोणाला समजलं नाही की माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी खासदारकी का सोडली. म्हणजे तिसऱ्यांदा विजय होण्याचे 100% खात्री असताना त्यांनी खासदारकी सोडली. याचं कारण हे नंतर जनतेला समजलं. आज 25 वर्षांनंतर त्यांचा प्रवास समजतो. आज त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांपासून नितीन गडकरी साहेबांपासून सगळेजण त्यांना शुभेच्छा द्यायला आले होते. याचं कारण आहे त्यांनी जे शैक्षणिक क्षेत्रात केलेली चळवळ. म्हणजे मागाशी मी म्हणालो ना, ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिष्य आहेत. त्यांनी मनोमनी कर्मवीरांना आपले गुरु मानले आणि आज त्यांनी आम्हाला सांगितलं, आज एका कार्यक्रमाने तर घरात गेलो की हीच माझी पंढरी आहेत, म्हणजे कर्मवीर हेच माझे पंढरी आहेत. तसे आज त्यांचे शिष्य म्हणून मी त्यांना म्हणालो की आपण कर्मयोगी आहात. कारण आपल्या कर्मयोगातनं हा सगळा आपल्या व्यवसायाचा असेल, शिक्षणाचा असेल, असा अफाट पसारा पसरलेला आहे. म्हणजे आपण जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचीच केवळ आपण उभारणी केली नाही, तर त्या शाळांच्या माध्यमातनं आज अनेक विद्यार्थी आणि क्वालिटी एज्युकेशन घेत आहेत. म्हणजे आज आपण जर खारघरला बघितलं तर जी शाळा रामशेठ ठाकूर साहेबांनी उभारलेली आहे तिथे ॲडमिशन सहजासहजी मिळत नाही. आज मी या कामोडा शाळेचं पण बघितलेलं आहे. ही रयत शिक्षण संस्थेची असेल तरी बारीक लक्ष असतं त्यांचं. आणि कसं बारीक लक्ष असतं ते आल्या पहिल्या मिनिटापासून आजतापर्यंत ते जागेवरनं हललेलं नाहीत. पूर्ण लक्ष असतं. एवढा वेळेची इन्व्हेस्टमेंट या शैक्षणिक संस्थेमध्ये केल्यामुळेच आज या संस्था नावारूपाला आलेल्या आहेत. Here today, my heart swells with immense pride as I reflect upon the remarkable achievements our school has accomplished. Our recent grade 10 students set a benchmark with phenomenal 100% result. We celebrate outstanding individuals' accomplishment of Miss Jannavi Dhapte, who secured the top position with impressive 97.2% in the board examination, and Ms. Swara Deshmukh, who achieved the second position by scoring 96.6%. With commendable school average of 84.3%. 5 of our students achieved the perfect 100 marks out of 100, 3 in Marathi and 2 in data science. These are not merely the statistics. They are powerful testament of our dedication